रात्री पिंजर ते कारंजा रोडवरील पिंजर नजीक दोन ट्रकची समोरासमोर धडक होऊन ट्रक चालक कॅबिनमध्ये फसलेला होता। या अपघाताची माहिती मिळताच पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या सहकार्यासह क्षणाचाही विलंब न करता आपले सहकारी आणि रुग्णवाहिका घेऊन अवघ्या 10 मिनिटात घटनास्थळी पोहोचलेत। तेव्हा ट्रकच्या कॅबिनमध्ये गंभीर जखमी अवस्थेत चालक फसलेला दिसून आला। यावेळी घटनास्थळावर असलेले पिंजर ठाणेदार गंगाधर दराडे यांच्या आदेशाने त्या चालकाला मोठ्या शिताफीने बाहेर काढून प्रथमोपचार देऊन लगेच पथकाच्या रुग्णवाहिकेने पथकाचे जवान अंकुश सदाफळे, मयूर सळेदार, महेश साबळे हे घेऊन गेले। डोक्याला गंभीर दुखापत असल्याने काही केल्या रक्तस्राव बंद होत नव्हता। कॉटन पॅड सह बँडेज करत शेवटी अकोला रुग्णालय गाठलेच। आता उपचार सुरू आहेत। कंटेनर एक मोठा ट्रक समोरासमोर भिडल्याने ठाणेदार गंगाधर दराडे, ASI नागोराव बेलुरकर, हेड कॉन्स्टेबल नागेश दंदी आणि पिंजर पोलीस कर्मचारी व होमगार्ड मोहन इंगळे, निखिल चांदूरकर पथकाच्या जवानांनी रोड सुरळीत करून वाहतूक मोकळी केली। ताज्या बातम्या आणि घडामोडी बघण्यासाठी महाराष्ट्र मेल या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्कीच करा।